काल पुण्यावरून येताना चिनी मातीच्या कोणकोणत्या कुंड्या आणल्या आहेत या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि कालच्या व्लॉगला तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं, इतक्या छान छान कमेंट केल्या. खरंच मला खूप छान वाटतं. तुमच्या या प्रतिसादामुळंच मला रोजचा वेगळा काहीतरी व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येत असतो. तर चला, मस्त असं ना आज मोडाची मटकी बनवत होते, त्याच्यासाठीच इथं छोटी मोठी तयारी चालू होते. तसं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे रोज काही भाजी बनवावी हा तर प्रश्न सगळ्याच माझ्या ताईंना पडतच असणार आहे. मला सुद्धा तसाच पडतो. आज ना साध्याच पद्धतीची मोडाची मटकी बनवत होते. 2-3 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घेतली आणि आजच्या मोडाच्या मटकीमध्ये ना थोडा जास्त कांदा वापरणार आहे आणि जास्त वेळ सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. आता कांदा टाकून घेतला, चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतला. त्याच्यामध्ये लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण टाकून घेतलं. ते सुद्धा 1 मिनिटासाठी परतून घेतलं. आणि आता बघा, लाल बुंद पिकलेला एक टमाटर होता ना, तो सुद्धा बारीक कट केला होता, तो टाकला. थोडीशी मुठभर कोथिंबीर, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, हे सगळं टाकून 1 मिनटं मिक्स करून घेतलं. आणि साठवणीचं काळं तिखट म्हणजेच काळा मसाला हा 1 चमचा टाकलाय. खूप झणझणीत झालाय हा. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट येत असतात की ह्याची रेसिपी टाक म्हणून. तर 1 महिन्यापूर्वीच चॅनलवरती साठवणीचं काळं तिखट कसं बनवायचं हा व्हिडिओ अपलोड केलाय, तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि ते सगळं मिक्स केल्यानंतर स्वच्छ धुतलेली नीट केलेली ही मोडाची मटकी टाकून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं मिक्स केलंय. मटकी शिजवण्यासाठी मी कोणतंही पाणी वगैरे वापरणार नाही, अगदी वाफेवरती शिजवणार आहे. अशी वाफेवरती शिजवलेली मटकी आहे ना, मस्त लागते खाण्यासाठी. आता सगळं मिक्स करून घेतलं. आता मटकीला वाफवण्यासाठी 2 मिनटं झाकण ठेवले. आणि बघा, मटकी शिजत होती ना अधूनमधून, तोपर्यंत इकडं ककडी, बीट आणि गाजर हे सुद्धा कट करून ठेवलं होतं. उन्हाळ्याच्या दिवसात कसं थोडंसं असं फळं वगैरे जेवणासोबत म्हणजे ककडी, गाजर खाल्लं ना बरं वाटतं, हलकं वाटतं पोटाला. नुसतं जेवण केलं ना तर सारखी तहान लागत राहते. आता मसाल्याचा डब्बा आणि ते सगळं फ्रीजमध्ये ठेवलं. तोपर्यंत बघा, इकडं आपली मटकीसुद्धा 2 मिनिटात छान वाफवून तयार होते. परत एकदा या मटकीला ना मस्त मिक्स करून घेतलं. आता याला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचा कूट टाका, नसेल आवडत ना तर नाही टाकला तरी चालेल. पण आम्हाला सवय झाली त्यामुळं पोहे खाण्याचे 2 चमचे इतका मी जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकला, मिक्स करून घेतलं आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकली. इतकी मस्त झाली होती ना मटकीची भाजी अशा पद्धतीने केलेली, भरपूर कांदा घालून. तुम्ही नक्की ट्राय करा एखाद्या वेळेस. बघा, भरपूर कांदा घातल्यानंतर ना मटकीची भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. आता गॅस इकडला बंद करून टाकला होता आणि म्हटलं चला पटकन आता चपात्या बनवून घेऊया. तशी तर ना थोडीशी तब्येत 2-3 दिवस झालं माझी खराब आहे. म्हणजे आत्यांच्या इकडं पुण्याला जाण्या अगोदरच ना मला सर्दी थोडीशी साठल्यासारखी वाटत होती, त्यामुळे माझं डोकं, डोळे खूप जड आले होते. तुम्हाला जर काही सर्दीसाठी उपाय माहिती असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला अशी शक्यतो सर्दी होत नाही, झाली तर मग 2-3 वर्षातून एकदाच होती, पण प्रचंड त्रास होतो त्या सर्दीचा. आणि वाफ घेतल्यानंतर वाहिली ना सर्दी की बरं वाटून जातं. पण तरी पण अशा सर्दीसाठी काही उपाय असेल ना तर मला नक्की सांगा एखादा घरगुती. स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि ह्याच बघा पुण्यावरून आणलेल्या कुंड्या आहेत. आणखीन बऱ्याचशा आहेत मोठ्या साईजमधल्या, पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच दाखवते कारण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी सगळं तर काही एकाच दिवशी करू शकणार नाही त्यामुळं. आणि हे बघा, हे आत्ता मी घासते ना ते एकात एक 3 साईजचे कुंड्या किंवा पॉट आहेत छोटे छोटे, खूप छान आहेत बघा. ह्याचा तुम्ही ना कुंडी म्हणून पण वापर करू शकता किंवा मग तुमच्याकडे जर डायनिंग टेबल असेल ना तर त्याच्यावरती फ्रूट बास्केट म्हणून सुद्धा वापर करू शकता. खूप छान आहे बघा ते, मला खूप आवडलं. त्याच्यामध्ये भरपूर कलर होते पण हा एकदम ब्राईट कलर असल्यामुळे मी घेऊन आलते. म्हटलं आता आज थोडा वेळ आहे तर स्वच्छ धुवून ठेवूयात, मग बघूया की कुठल्या कुंड्यांचा कुठं वापर करायचा आहे. ते एकाच दिवशी तर सगळ्या कुंड्यांमध्ये झाडं वगैरे लावून होणार नाहीत, म्हणून मग म्हटलं एक एक वेळ मिळेल तसं करूया. पण स्वच्छ तर करून ठेवूया कारण भरपूर धूळ माती वगैरे त्याच्यावरती बसलेली होती. आणि बघा, हे छोटे आहेत ना ते पांडा का काय म्हणतात ते वाले 2 छोटे पॉट आणले होते. त्यानंतर समोर एक बघा निळ्या रंगाचा पॉट दिसतोय तो छोट्या डॉटवाला, तसे 2 कप आणलेले आहेत मी. म्हणजे ते सुद्धा हॉलमध्ये वगैरे डेकोरेशनसाठी खूप सुंदर दिसतील बघा. आणि ह्याचा किती रंग ब्राईट आहे, एकदम निळा असा शाईचा कलर कसा असतो ना इंक कलर, तसे हे पॉट आहेत.
खूप गोड दिसते. ते एकदम व्हाईट रंगाचा जर तुमचा हॉल वगैरे बेडरूम असेल ना, तर ह्याच्यामध्ये मनी प्लांट किंवा तुमच्या हे आवडीचं कोणतंही झाड जर लावलं ना, तर खूप सुंदर दिसतं ह्याच्यामध्ये. आणि दुसरे पण बरेच पॉट आणले, छोटे मोठे, काही काहीचा 2चा सेट होता, काही कुंड्यांचे 3चे सेट आहेत आणि स्वस्त मिळाले. आणि मला ना घर सजवायला खूप आवडतं. बऱ्याच ताईंच्या मला कमेंट येत असतात की होम टूर कधी देणार. खरं सांगू, मला ना माझं घर आणखीन खूप सजवायचंय आणि त्यानंतर तुम्हाला नक्की मी होम टूर देईल. कसं असतं, प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की आपलं घर असं असावं, तसं असावं. आणि ह्या घरासाठी तर आम्ही दोघांनी खूप अथक प्रयत्न केलेले आहेत आणि खूप कष्टातून हे घर उभं केले. त्यामुळे ह्या घराला ना मला खूप सुंदर सजवायचंय. अगदी आत्तासुद्धा माझ्या घरात कोणी आलं ना, पाय ठेवता क्षणी म्हणतात तुझ्या घरामध्ये किती शांत वाटतंय ना. तर मला ना असं असं वाटतं की प्रत्येक येणाऱ्यानं असं त्याला मन प्रसन्न झालं पाहिजे घरात पाय ठेवता क्षणी. आणि आम्हाला सगळ्याला सुद्धा बाहेर कुठं गेलं ना की पहिलं तर घराची ओढ लागली पाहिजे. अशा पद्धतीनं मला माझं घर ठेवायला आवडतं. आणि बघा आता त्या कुंड्या वगैरे स्वच्छ धुवून घेतल्या आणि लाडू बघा आमचा इतकं त्याला गरम होतंय ना, बेडरूमच्या दरवाजाच्या पाठीमागं फर्निचरच्या कोपऱ्यात ना शिरून असा झोपला होता. मला इतकं बघून त्याच्याकडं केविलवानं वाटत होता ना, अगदी पोटात पाय घेतले होते आणि त्याला झोप लागली होती इथं कोपऱ्यात. तो एवढा उन्हाळा चालू झाल्यापासून ना कुठंही कोपरे धरून जिथं थंड वाटतंय ना तिथं त्याची झोप चालू असते. आणि बघा 2 दिवसाचा व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करते. पुण्यावरून आलो ना त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आणि त्या दिवशी फक्त साधं जेवण केलं कारण तिथलं पण पूजेच्या तिथलं पण थोडंसं तेलकट. त्यानंतर इथं महागारी आल्यानंतर पण आम्ही बाहेरचंच जेवण केलं होतं. म्हटलं चला आज साधं वरण भात चपातीचं जेवण करूया म्हणून ते केलं होतं. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आलत्या की चिंगूताई दाखव म्हणून. तर बघा आज तुम्हाला चिंगूताई दाखवली. किती कुठलं दूध पिऊ कुठलं कळाली. आजचा असा साधा सोपा जेवणाचा मेनू होता आहे. आता वाजलेत बघा किती, जवळजवळ 11:15 झाले. माझा स्वयंपाक सगळा झालाय. 11:15 वाजले होते. आणि बघा सकाळीच आहोंनी मला इथं मंडई आणून दिली होती कारण मंडई सगळी संपली होती. तसं तर ना पुण्यावरून जाऊन आल्यापासून ना त्याच्या अगोदरच माझी तब्येत ठीक नव्हती आणि आज तर थोडी जास्तच कणकण आल्यासारखं झालं होतं. डोकं सर्दीमुळं जड आलं होतं. पण आता मंडई नसल्यामुळं आणली होती आणि आता ही सगळी स्वच्छ धुतल्याशिवाय निवडल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. आणि बऱ्याच वेळेस असं होतं बघा की जी पाहिजे ती वस्तू आहे ना समोर असती पण आपली तब्येत ठीक नसेल अशा वेळेस ती समोरची वस्तू सुद्धा दिसत नाही. तसंच माझं काही झालं, मला ही पाटी ना भाज्या धुण्यासाठी पाहिजे होती. डब्यावरती पाटी होती पण बराच वेळ मी इकडं तिकडं बघत होते आणि मला ती पाटी काही दिसत नव्हती. माझं नेहमी असंच असतं बघा, लॉकडाऊनपासून सवय लागली की मंडई आणली की ज्या भाज्या धुवायच्यात ना त्या स्वच्छ धुवायच्या आणि एका स्वच्छ कपड्यावरती सुकायला ठेवायच्या आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायच्या. तर बऱ्याच जणांना मला वाटतं की लॉकडाऊनपासून अशी सवय लागली असणार. खरं तर ही चांगलीच सवय आहे. मंडईमधून आपण इकडून तिकडून शेतातून भाज्या आलेल्या असतात, धूळ माती वगैरे बरीच बसलेली असते आणि प्रत्येकालाच रोज सकाळी स्वयंपाकाची गडबडच असते. टिफिन असतात, मुलं शाळेला जायचे असतात किंवा आहोंचा कोणाकोणाला डब्बा असतो द्यायचा. त्यामुळे जर स्वच्छ धुवून ठेवलं ना तर आपलाच रोजचा वेळ वाचत असतो. आणि म्हणूनच मी काय करते की असं नेहमी ज्यावेळेस पण मंडई आणली जाते ना स्वच्छ धुवायची आणि भाज्या पटकन नीट करायचं. भले एक दिवशी त्यात त्रास झाला तरी चालेल पण आठवडाभर कसं सुख लागेल ना ह्याचा विचार करायचा. एक दिवसाचा त्रास त्याच्या मागं सहन करून जायचं. आता भाज्या तर इथं सगळ्या स्वच्छ धुतलेत बघा आणि या स्वच्छ स्कार्पवरती सुकायला ठेवलेत. आता म्हटलं चला भाज्या सुकतात आहे तोपर्यंत हे ज्वारीचं दळण पण करून घेऊया म्हणजे तेही 4 वाजता दळायला देता येईल कारण आमच्या इथली गिरण 4 ते 6च सुरू असते. कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब